अशा अनेक आपल्या डेली लाईफमध्ये पण आपण अशा बऱ्याच प्रॅक्टिसेस करत असतो ज्यामधून आपण रिअलाइज नाही करत की ॲक्च्युली आपल्या हे गट हेल्थला किंवा ओव्हरऑल बॉडीला हार्म करतंय, पण तरी आपण ते करत असतो. म्हणजे सकाळी काही न खाता चहा घेणं. तर अशा अजून कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या ॲक्च्युली आफ्टर अ लॉंग टाइम आपण आपल्यावर परिणाम झालेला दिसायला लागतो? खूप लोक जे ऑफिसला ट्रॅव्हल करतात तर त्यांची एक सवय मी बघितलेली आहे. एक मिड मॉर्निंगला चहा होतो तिथे, परत दुपारी चहा होतो. ते चहाचं प्रमाण चालूच असतं आणि मध्ये ना खूप लोकांमध्ये स्नॅकिंग चालू असतं. तर ते स्नॅकिंग पण आपल्याला बंद केलं पाहिजे. तर माझं म्हणणं आहे की जे आपलं होममेड फूड सोडून तुम्ही जे काही बिंज इटिंग मध्ये मध्ये करतात किंवा फॉर दॅट मॅटर जे अडल्ट्समध्ये आपण कंपनीजमध्ये बघतो की लोक बाहेरून स्मोकिंग करतात किंवा काही सबस्टन्स अब्यूज असेल, काही दुसरं इटिंग हॅबिट असेल, तर टबॅको आहे किंवा गुटखा आहे, पान मसाला आहे, असं काही असतील ना, तर दिस इज ऑल गोइंग टू अफेक्ट युअर गट हेल्थ. ह्या सगळ्या गोष्टींनी तुमच्या गट हेल्थवरती परिणाम होणार आहे.